आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। पुणे पोलिसांनी आयुष खोमकर हत्या प्रकरणामध्ये एकूण 8 आरोपींना अटक केली आहे, तर 5 आरोपी अजूनही फरार आहेत। तर जे फॉलोअर्स या गँग संदर्भात सोशल मीडियावर काही रील्स किंवा फोटो टाकतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे। तर पोलिसांनी आवाहन केले की या गँग संदर्भात कुणालाही तक्रार असल्यास पोलिसांना संपर्क साधावा। पुण्यातल्या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे पोलिसांनी आयुष खोमकर हत्या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे, तर 5 आरोपी अजूनही फरार आहेत। रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देतात। रेवती, नक्कीच तृप्ती, आपल्याला माहिती आहे की आयुष खोमकर याचा निर्गुण हत्या करण्यात आलेली होती आणि त्याचं कारण म्हणजे की वनराज आंदेकरचा जो खून, त्याचा हत्या करण्यात आलेली होती 1 वर्षापूर्वी, त्याचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आलेली होती। शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलेली होती आणि त्या संदर्भातच पुणे पोलिसांचे जवळपास 4 ते 5 पथकं, पुणे पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेचे 4 ते 5 पथकं ही तैनात करण्यात आलेली होती आणि पहाटे 2च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातनं एकूण 6 जणांना गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। आता सद्यस्थिती 8 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत आणि 5 अजूनही फरार आहेत। अटक असलेले आरोपी हे यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मिरगू, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर हे अटक केलेले आरोपी आहेत। तर कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर हे फरार असलेले आरोपी आहेत। पुढील तपास गुन्हे शाखेकडनं चालू आहे। तर गुन्हे शाखेने असं देखील सांगितलेलं आहे की जे कोण त्यांचे फॉलोअर्स असतील किंवा त्यांना जे फॉलो करत असतील इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, त्या संदर्भातली किंवा त्या गँग संदर्भातली कुठलीही रील टाकली किंवा कुठलीही समर्थनात पोस्ट टाकली तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल। आणि त्यासोबतच गुन्हे शाखेने असं देखील आवाहन केलं आहे की या गँगच्या संदर्भात कुठलीही जर तक्रार असेल तर त्वरित पोलिसांना संपर्क साधावा। तर याबाबत सगळं सविस्तर माहिती ते एका प्रेस नोटद्वारे संध्याकाळपर्यंत देणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर या प्रकरणावरती पोलिसांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। ह्यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी, यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे, आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता। ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, टेहळणी करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता। असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले। त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे।